हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती बाबत तुमचे जे काही कमेंट आहेत, तुम्ही जे कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे आपण घेणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, करण पेंढारकर यांनी विचारलेलं आहे, रायगडचा कधी लागणार आहे. हे पहा, हे रायगडचे निकाल आहेत. लेटेस्ट निकाल त्यांनी ग्रामसेवक कंत्राटीचा लावलेला आहे. आरोग्य भरतीबाबत बोलायचं झालं तर आरोग्यसेवक महिलांचा निकाल त्यांनी लावलेला आहे. बाकीचे निकाल लागलेले नाहीत. अशी न्यूज आहे. 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत सर्व राहिलेले निकाल लागणार आहेत. तसा काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. पांडुरंग माळी यांनी विचारलेलं आहे, धाराशिव DV डेट कधी येईल प्लीज सांगा. हे पहा, हे धाराशिव जिल्हा परिषदचे निकाल आहेत. 9 ऑगस्टला त्यांनी आरोग्यसेवक महिला या पदाची तात्पुरती निवड सूची जाहीर केलेली आहे. 5 ऑगस्टला आरोग्यसेवक 40%चा आपण निकाल लावलेला आहे. आणि याविषयी अजून जर काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. तर पांडुरंग यांचा DV डेटचा जो प्रश्न आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आल्यावर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. श्याम यादव यांनी विचारलेलं आहे, अहमदनगर 40% आणि 50%. हे पहा, आहे अहमदनगर ZPचे निकाल आहेत. यामध्ये लेटेस्ट निकाल लागलेला आहे. वरिष्ठ सहाय्यक लेखा त्यांनी आरोग्य भरतीबाबत एकसुद्धा निकाल लावलेला नाही. जास्तीत जास्त 25 ऑगस्टपर्यंत यांचे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे. जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, पुणे, नगर, नाशिक, नांदेड या जिल्हा परिषदा निकालच लावत नाही आहेत आणि यांच्याबाबत काही अपडेटसुद्धा येत नाही आहे. मनोज गुमनार यांनी विचारलेलं आहे, नंदुरबार आरोग्यसेवक कधी लागेल. हे पहा, हे नंदुरबार ZPचे निकाल आहेत. यामध्ये लेटेस्ट निकाल तुम्ही लिपिक, सहाय्यक लिपिकचे लागलेले आहेत. औषध निर्माण अधिकारी लागलेला आहे, परंतु आरोग्यसेवक सेविका हा कोणताही निकाल लावलेला नाही यांनी. तसा काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल. सौरभ सुरोशे यांनी विचारलेलं आहे, यवतमाळ आरोग्यसेवक कधी लागेल. हे पहा, यवतमाळचे निकाल आहेत. याच्यामध्ये लेटेस्ट 3 ऑगस्ट 2024ला तलाठी अपॉइंटमेंट ऑर्डर ही टाकलेली आहे अपडेट. बाकी हे पहा, तलाठीच आहेत. आणि तुम्ही इथे मेपर्यंत जरी गेला तरी तुम्हाला जिल्हा परिषदचा आरोग्य भरतीबाबत एक पण निकाल सापडत नाही. म्हणजे यांनी अजून निकाल लावायला सुरुवात केली नाही. जेव्हा हे निकाल लावतील तेव्हा आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. विजुताई रामटेके यांनी विचारलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर किती दिवसात ऑर्डर मिळते. तर मॅडम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर असं ठरलेलं नाही किती दिवसात ऑर्डर मिळते ते. तसा अपडेट त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर टाकल्या जाईल. लिस्ट टाकली जाईल तशी तुम्हाला ऑर्डर मिळाली म्हणून, आणि तुम्हाला ईमेलसुद्धा येईल. तरी 15 ते 20 दिवसात ऑर्डर येऊ शकते, परंतु यांचं काही सांगता येत नाही. तरी 15 ते 20 दिवस कन्सिडर करून चालायचं आपण. संतोष गवारे विचारत आहेत, नाशिक आरोग्य सेविका रिझल्ट्स कधी लागणार आहेत. हे पहा, आहे नाशिक जिल्हा परिषदेचे निकाल आहेत. नाशिकने 15 जुलै 2024ला लेटेस्ट निकाल लावलेला आहे आरोग्य भरतीबाबत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा. तर नाशिकचे सुद्धा निकाल अजून आलेले नाहीत. तसा काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल. वर्षा मोरे हे विचारत आहेत, फायनलिस्ट कधीपर्यंत लागेल आरोग्य सेविकाची. मॅडमला माझी रिक्वेस्ट आहे, त्यांनी जिल्हा कोणता सांगावा. युजर डॅश यांनी विचारलेलं आहे, आरोग्य सेविका ZP कोल्हापूर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट कधी येईल. तर कोल्हापूरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट अजून आलेली नाही.
आल्यावर आपल्या चॅनलवर अपडेट टाकण्यात येईल. पुणे 40% कधी येईल? पुण्याचं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. पुण्याने अजून कोणतेच निकाल लावलेले नाहीत आरोग्य विभागाचे, आणि अजूनसुद्धा दुसरे निकालसुद्धा त्यांनी लावलेले नाहीत. तर त्याचा काही अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. हे पहा, पुणे जिल्हा परिषदेचे निकाल आहेत. त्यांनी 31 जुलै 2024ला ज्युनियर इंजिनियर हा निकाल लावलेला आहे. त्या अगोदर लॅबोरेटरी टेक्निशियन, फार्मसी ऑफिसर वगैरे निकाल लावलेले आहेत. परंतु आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% हे निकाल अजून त्यांनी लावलेले नाही आहेत. अहमदनगरचं सुद्धा आपण सांगितलेलंच आहे. पुण्याचं सांगितलं आहे. अनुराधा काकडे यांनी विचारलेलं आहे, सर बुलढाणा ZP आरोग्य सेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल? तर बुलढाणा ZPच्या वेबसाईटवर अजून तसं काही अपडेट आलेलं नाही. त्यांनी निकाल लावलेले आहेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा अपडेटसुद्धा ते लावतील लवकर. 20 ऑगस्टपर्यंत आपण गृहीत धरूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट येईल म्हणून. आणि साक्षी तायडे यांनी प्रश्न विचारलेला आहे, GNM आहे का? तर तुम्ही जाहिरात जेव्हा वाचली असेल आणि आपण GR सुद्धा घेतला आहे, त्या जाहिरातीमध्ये पात्रता दिलेली आहे, त्यानुसार GNM पात्र आहे. युजर डॅश यांनी विचारलेलं आहे, पालघर रिझल्ट कधी लागेल? हे पहा, आपण पालघर जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर आहोत. यामध्ये लेटेस्ट म्हटलं तर कनिष्ठ सहाय्यक लेखा अंतिम यादी प्रसिद्ध केलेली आहे त्यांनी. आणि इथं पाहू शकता पशुधन पर्यवेक्षक यांची यादी जाहीर केलेली आहे. कनिष्ठ अभियंता कागदपत्र पडताळणी, स्थापत्य अभियांत्रिकी. परंतु इथे आरोग्यसेवक सेविका हे निकाल नाही आहेत. तसा काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. नाशिकचं आपण पाहिलेलं आहे. ZP नंदुरबार आरोग्यसेवक 40 पेसा निकाल कधी आहे असं VS पडवी यांनी विचारलेलं आहे. तर पेसा निकाल हे 25 ऑगस्ट नंतर लागायला सुरुवात होणार आहे. विनोद कदम यांनी विचारलेलं आहे, नांदेड जिल्हा परिषद आरोग्यसेविका रिझल्ट कधी लागणार आहे? आरोग्यसेविका रिझल्ट नांदेड जिल्हा परिषदेचा अजून काही अपडेट नाही. काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. संतोष कुमार यांनी विचारलेलं आहे, चंद्रपूर आरोग्यसेविका 2024. हे पहा, जिल्हा परिषद चंद्रपूरचे निकाल आहे. यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही पाहू शकता वरिष्ठ सहाय्यक लेखा हा लेटेस्ट निकाल लावलेला आहे. यामध्ये आरोग्यसेवक सेविका हे निकाल नाही आहेत. अजून याबाबत काहीही अपडेट नाही आहे. काही जर अपडेट तसं आलं तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. धर्म राठोड यांनी विचारलेलं आहे, सर रत्नागिरी 40%चे रिझल्ट केव्हा आहेत? हे पहा, हे जिल्हा परिषद रत्नागिरीचे रिझल्ट आहेत. यामध्ये 8 ऑगस्ट 2024ला त्यांनी कनिष्ठ सहाय्यक नियुक्ती आदेश दिलेला आहे. या अगोदर त्यांनी औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक नियुक्ती आदेश, आरोग्यसेवक महिला कागदपत्र पडताळणी, अंगणवाडी पर्यवेक्षिका त्यांची अंतिम निवड यादी एवढे निकाल लावलेले आहेत. आरोग्यसेवक 40% 50% अजून निकाल लागलेला नाही. तसा काही रत्नागिरीबाबत अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल. गणेश कुलेटी यांनी विचारलेलं आहे, गडचिरोली जिल्हा आरोग्यसेवक कधी लागणार आहे? हे पहा, जिल्हा परिषद गडचिरोलीचे निकाल आहेत. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दस्तऐवज पडताळणी लेटेस्ट यादी आलेली आहे. त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक आहे, आरोग्य वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे निकाल लागलेले आहेत. बाकी आरोग्यसेवक महिला 40% 50% हे निकाल बाकी आहेत. त्याबाबत काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल. तर आपण तुमच्या कमेंटचे आन्सर्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. अजून तुम्हाला काही निकालाची प्रतीक्षा असेल तर तुम्ही कमेंट करत राहा, म्हणजे मी त्या वेबसाईटवर जाऊन चेक करत जाईल. आणि काही जर तसं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा आन्सर मी देईल. आणि जर व्हिडिओ मला बनवायचं आवश्यक वाटलं तर मी व्हिडिओसुद्धा बनवेल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.